हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजप आमदारांना अजित पवार नकोचे, माढा सोलापूर दिंडोरीत फटका बसल्याचं मत, दादा गटाची मतं भाजपला न मिळाल्याचा आरोप, सूत्रांची माहिती। लोकसभेतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर, निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सोबत पण कार्यकर्ते नाही, भाजप आणि संघाच्या पुण्यातील बैठकीत पदाधिकाऱ्यांचं मत, सूत्रांची माहिती। अजित पवारांविरोधात भाजप नेतृत्वात कोणती नाहीये, हितशत्रूंकडूनच अजित पवार जाणीवपूर्वक टार्गेट, सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। एकमेकांना शह देण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेतलं, हा भाजपचा डाव भाजपवरच उलटला, आमदार बच्चू कडूंचा निशाणा। अजित पवारांमुळे नाही तर काही भाजप लोकप्रतिनिधींच्या बेताल वक्तव्याचा लोकसभेत फटका, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। माढ्यात राष्ट्रवादीने युती धर्म पाळला नाही, भाजपच्या शिष्टमंडळाचा पश्चिम संघटन मंत्र्यांकडे अहवाल, रणजितसिंह मोहिते पाटलांच्या निलंबनाचीही मागणी। भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक, लोकसभा निवडणुकीतील कमी झालेल्या जागा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। दिल्लीतील बैठकीला राज्यातील 6 मोठे नेते उपस्थित असणार, फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। फडणवीस सरकारमध्येच राहतील, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, तर फडणवीस उपमुख्यमंत्री राहिल्यास महाविकास आघाडीलाच फायदा, अनिल देशमुखांचं वक्तव्य। रात्री मुख्यमंत्री शिंदे, अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खलबता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा, विस्तार याच आठवड्यात होणार, सूत्रांची माहिती। पोस्टल मतांनी वाचवलं, माझ्या विरोधातील खोटा प्रचार थांबवा, मी कायदेशीर शपथ घेणार, राज ठाकरेंच्या भेटीनंतर रवींद्र वायकरांचं राऊतांना उत्तर। रवींद्र वायकर निवडणूक हरलेले म्हणून त्यांनी विजय चोरला, वायकर लोकसभेत जाणार नाही, संजय राऊतांची टीका। राष्ट्रवादी पक्षात मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू, मंत्रिपदाची संधी मिळावी, विक्रम काळेंची अजित पवारांकडे मागणी, सूत्रांची माहिती। छगन भुजबळांच्या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चलबिचल, भुजबळ उबाठा गटाची बाजू घेत आहेत, संजय शिरसाटांचं विधान। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात सर्वपक्षीय मोर्चा, दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चात शाहू महाराज, सतेज पाटील सहभागी। नाशिकमध्ये जोरदार पाऊस, मसरूळ परिसरातील रस्त्यावर 1.5 फुटांपर्यंत पाणी, तर धाराशिवमध्ये मुसळधार पावसानंतर सारोळामध्ये नाले तुडुंब। 6 अमेरिकन नेत्यांचं प्रतिनिधी मंडळ भारतात दाखल, 2 दिवस शिष्टमंडळ धर्मशाळेमध्ये असणार, दलाई लामांची भेट घेणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।